माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर आयकर विभागाने छापे घातले। एकूण 14 ठिकाणी कारवाई सुरू असून त्यात नोएडा, दिल्ली, चेन्नईच्या चिदंबरम कुटुंबियांच्या मालमत्तांचा समावेश आहे। इथं कारवाई करण्यात आली। या आधीच चिदंबरम यांच्यावर FIR दाखल करण्यात आला। माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या मुलाच्या निवासस्थानी छापे आहेत। चेन्नईमध्ये, दिल्लीमध्ये, नोएडामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। CBIने हे छापे टाकलेले आहेत। काही आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे छापे आहेत। एसएल मॅक्सिस प्रकरणी देखील CBIची ही कारवाई आहे। जे डील झालं होतं 2 कंपन्यांमध्ये। माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या निवासस्थानावर छापे आहेत। अगदी दिल्लीपासून, नोएडापासून ते चेन्नईतल्या निवासस्थानावर हे छापे आहेत। एकूण देशभरात ही कारवाई एकूण 14 ठिकाणी CBIनं हे छापे टाकून कारवाई केली आहे। एकत्रित कारवाई सगळी नोएडा, दिल्ली, चेन्नईमध्ये। चिदंबरम यांच्या निवासस्थानावर देखील छापा आहे। चिदंबरम हे माजी अर्थमंत्री आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या काही काळापासून त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे त्यांच्या मुलावर आरोप होत होते आणि त्या संदर्भात आता CBIनं कारवाई केली आहे। एअरसेल मॅक्सिस हे जे डील झालं होतं या कंपन्यांमधलं, या संदर्भात देखील ही कारवाई असल्याचं बोललं जाते। एकूण 14 ठिकाणी CBIनं छापे टाकलेले आहेत। नोएडा, दिल्ली, चेन्नईमध्ये एकत्रित ही कारवाई करण्यात आलेली आहे। चिदंबरम आणि त्यांच्या मुलाच्या निवासस्थानावर देखील छापे आहेत। कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी छापे आहेत। पी चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी अर्थमंत्री आहेत आणि गेल्या काही काळापासून त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे, अगदी चिटफंड असेल किंवा इतर काही कंपन्यांमधले गैरव्यवहार असतील त्या संदर्भात त्यांच्यावर सातत्यानं आरोप होत होते। मनी लॉन्ड्रिंगचा देखील त्यांच्यावर आरोप होत होता आणि आता या संदर्भात CBIनं थेट आता कारवाई केलेली आहे। दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत थेट 14 ठिकाणी CBIनं छापे टाकलेले आहेत। महत्त्वाची राष्ट्रीय बातमी आहे। माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर आयकर विभागाने छापे घातलेत। एकूण 14 ठिकाणी कारवाई सुरू असून त्यात नोएडा, दिल्ली आणि चेन्नईच्या चिदंबरम कुटुंबियांच्या मालमत्तांचा समावेश आहे। याआधीच चिदंबरम यांच्यावर FIR दाखल करण्यात आला। झी मीडियाचे प्रतिनिधी अनुराग चड्डा आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। अनुराग जी, इसके पहले भी चिदंबरम इनके ऊपर और उनके बेटे के ऊपर आरोप होते थे, अभी CBI ने कार्रवाई की है, और क्या तफसील है? जी बिल्कुल, अगर हम चिदंबरम और उनके बेटे की बात करें तो ED की जांच पहले से ही चल रही थी। जो ED के एक वरिष्ठ अधिकारी हैं राजेश्वर, वो लगातार चिदंबरम और उनके बेटे के जो पीछे लगे हुए थे तमाम तरह के स्कैम की जांच कर रहे थे। लेकिन अगर हम CBI की बात करें तो CBI ने करीब 3 दिन पहले पूरा खाका तैयार कर लिया था कि जो चिदंबरम के यहाँ पर उनको रेड करनी है, उनके घर पर, उनके बेटे के जहाँ जहाँ ठिकाने हैं वहाँ पर, तो कैसे उनको रेड करनी है, कैसे सबूत जुटाने हैं। तो दिल्ली में करीब 4 घर हैं चिदंबरम के, वहाँ पर रेड चल रही है। इसके अलावा नोएडा की अगर हम बात करें तो नोएडा में 2 ठिकानों पर रेड चल रही है। दरअसल एक मीडिया संस्थान है, उसको सरकार में रहते हुए फायदा पहुंचाया था चिदंबरम ने और उनके बेटे से भी उनका कुछ जुड़ाव था, तो उसको लेकर CBI काफी करीब पहुंच चुकी है और लगातार छापेमारी की जा रही है। एक वरिष्ठ IPS ऑफिसर ने मुझे बताया कि इस मामले की जिम्मेदारी 4 IPS ऑफिसर्स को दी गई है, जिसमें से 1 यूपी कैडर के हैं और बाकी वो दिल्ली से हैं। और इस मामले की जो गंभीरता है वो समझते हैं, क्योंकि हाई प्रोफाइल मामला है। यूपीए गवर्नमेंट के सबसे ताकतवर जो नेता होते थे उनमें से चिदंबरम की गिनती होती थी। तो ऐसे में CBI ने पहले ही कहीं ना कहीं राखी कर ली थी कि और तमाम जो सबूत थे वो उन्होंने जुटा लिए थे, क्योंकि उनको मालूम था कि इस रेड के कहीं ना कहीं राजनीतिक मायने भी निकाले जा सकते हैं। तो इसलिए CBI की टीम पहले से ही तैयार थी। अब शाम को जब ब्रीफिंग CBI की होगी तो CBI के अधिकारी बताएंगे कि इस रेड के दौरान उनको क्या क्या मिला। फिलहाल CBI की रेड से काफी गहमा-गहमी का माहौल दिल्ली के राजनीतिक गलियारों में बना हुआ है। जी अनुराग जी, इन सब जानकारी के लिए शुक्रिया। आमचे झी मीडियाचे दिल्लीचे प्रतिनिधी अनुराग यांनी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। एकाच वेळी देशभरात 14 ठिकाणी चिदंबरम यांच्या मालमत्तांवर CBIनं कारवाई केलेली आहे। एअरसेल मॅक्सिस या प्रकरणाशी संबंधित देखील ही कारवाई आहे। माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या घरावर आणि त्यांच्या मुलाच्या निवासस्थानी देखील छापे आहेत। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे